नमस्कार मित्रांनो, गोष्ट पैशांची मध्ये तुमचं स्वागत आहे. इमॅजिन करा, तुम्ही लग्नाच्या पंक्तीत बसले आहात. समोर जेवायचं ताट आहे आणि त्या ताटात फक्त भात वाढला तर चालेल का? नाही. त्या भाताबरोबरच आपल्याला पोळी, भाजी, कोशिंबीर, वरण आणि गोड पदार्थही हवे. तसंच तुमच्या पैशांचं देखील आहे. आज महागाई 6 ते 7% वाढते आहे. त्यामुळे सगळे पैसे कपाटात किंवा बँकेत असून चालत नाही. हे पैसे योग्य वेळी इन्व्हेस्ट देखील झाले पाहिजे आणि त्यातून चांगला रिटर्न देखील जनरेट झाला पाहिजे. आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की असे कुठले पदार्थ आहेत की जे तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या ताटात असायलाच हवे. आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की कुठल्या वयात कुठला पदार्थ जास्त खायचा. चला तर मग सुरू करूया. इन्व्हेस्टमेंटच्या ताटात असायलाच हवा असा पहिला पदार्थ म्हणजे एफडी. एफडी म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या ताटातला वरण भात, आपलं रोजचं जेवण. सुरक्षितता 100%. आजही आपले काका मामा सगळे एफडी वरच अवलंबून असतात. ज्या लोकांना पुढच्या 1 ते 3 वर्षात पैसे परत हवेत अशा लोकांनी एफडीचा पर्याय निवडायला हवा. एफडी मध्ये साधारण आपल्याला 6 ते 7.5% इतका व्याजदर मिळू शकतो. एफडी मध्ये सुरक्षितता जरी 100% असली तरी वाढत्या महागाईमुळे हे जेवण आपल्याला अपुरं पडू शकतं. इन्व्हेस्टमेंटच्या ताटात असायलाच हवा असा दुसरा पदार्थ म्हणजे गोल्ड आणि सिल्वर. आता तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की मागच्या 1 वर्षात गोल्ड आणि सिल्वरने 80%पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. म्हणून दरवर्षी असाच रिटर्न मिळेल असं नाही. एक आपण लॉंग टर्म ऍव्हरेज बघितला तर साधारण 8 ते 10% रिटर्न आपण एक्सपेक्ट करू शकतो. तिसरा पदार्थ म्हणजेच बॉन्ड्स. वरण भात खाल्ल्यावर जसं आपल्याला मसालेदार ताक लागतं, तसंच एफडीला एक स्मार्ट पर्याय म्हणजे बॉन्ड्स. यामध्ये तुम्ही सरकारला किंवा मोठ्या कंपन्यांना पैसे उसने देता, त्या बदल्यात या कंपन्या आणि सरकार आपल्याला काही व्याज देतं. ज्यांना एफडी पेक्षा 1 ते 2% जास्त व्याज हवंय असे लोक बॉन्ड्सचा ऑप्शन कन्सिडर करू शकतात. बॉन्ड्स मध्ये साधारण आपल्याला 7 ते 9% इतका रिटर्न मिळू शकतो. एफडी पेक्षा रिटर्न जरी बॉन्ड्स मध्ये जास्त असतील तरीही बॉन्ड सिलेक्शन करण्यासाठी आपल्याला थोडा अभ्यास करावा लागतो. इन्व्हेस्टमेंटच्या ताटात असायलाच हवा असा पुढचा पदार्थ म्हणजे रिअल इस्टेट. रिअल इस्टेट हा असा पदार्थ आहे की जो बनवायला तुम्हाला खूप साहित्य, खूप पैसे लागतात. मात्र एकदा हा पदार्थ बनला की तुमच्या पिढ्यानपिढ्या बसून हा पदार्थाचा आस्वाद घेऊ शकतात. रिअल इस्टेट मधून साधारण आपण 8 ते 10% रिटर्न हे एक्सपेक्ट करू शकतो. मात्र हे रिटर्न हे लोकेशन आणि आपण इन्व्हेस्टमेंट कधी केली यावर देखील अवलंबून असतात. या फिक्स रिटर्न व्यतिरिक्त रिअल इस्टेट मधून आपल्याला रेंटल इन्कम सुद्धा जनरेट होतं. रिअल इस्टेटमुळे लोकांना प्रतिष्ठा मिळते, मात्र इथे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ही जास्त लागते. तसंच गरज पडेल तेव्हा घर, जमीन किंवा इतर काही रिअल इस्टेट हे पटकन विकता येत नाही. इन्व्हेस्टमेंटच्या ताटातला पुढचा पदार्थ म्हणजे म्युच्युअल फंड. आता आपल्याला स्वयंपाक येत नसेल तर आपण काय करतो? एका कुकला पैसे देतो आणि तो कुक आपल्यासाठी हवा तसा स्वयंपाक बनवतो. म्युच्युअल फंडची कन्सेप्ट ही तशीच आहे. आपल्याला जर मार्केटच्या अभ्यासासाठी पुरेसा वेळ नसेल पण मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची इच्छा असेल तर आपण एका फंड हाऊस मध्ये पैसे गुंतवतो. तो फंड हाऊस एक फंड मॅनेजरला अपॉइंट करतो आणि हा फंड मॅनेजर आपल्या बिहाफवर वेगवेगळ्या सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट करतो. म्युच्युअल फंड मधून आपण साधारण 12 ते 14% इतका रिटर्न एक्सपेक्ट करू शकतो. आणि हे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी फंड मॅनेजर आपल्याकडून काही चार्जेस घेतो. त्यालाच एक्सपेन्स रेशो असं म्हणतात. इन्व्हेस्टमेंटच्या ताटातला पुढचा पदार्थ म्हणजे स्टॉक्स किंवा शेअर्स. सर्वात खास पदार्थ. समजा तुम्ही कोकणात हापूस आंब्यांची बाग लावली आहे. झाड लावल्या लावल्या लगेच आंबे मिळत नाही. 5 ते 10 वर्ष वाट पाहावी लागते. मात्र एकदा झाड फळं द्यायला लागलं की तुमच्या पुढच्या पिढ्या देखील बसून खातात. स्टॉक्सचं देखील असंच होतं. मात्र स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करण्याआधी तुमचा अभ्यास असायला हवा आणि त्याचबरोबर तुमच्याकडे पेशन्स देखील असायला हवे. ज्यांना मोठी संपत्ती निर्माण करायची आहे, ज्याला आपण जनरेशनल वेल्थ म्हणतो, अशा लोकांनी स्टॉक्स कन्सिडर करायला हरकत नाही.
स्टॉक्स मधून साधारण आपल्याला 15 ते 18% रिटर्न हे लॉंग टर्म मध्ये मिळू शकतात. स्टॉक्स म्हणजे वाघ आहे जो पाळायला हिंमत लागते, पण तोच तुम्हाला जंगलाचा राजा बनवू शकतो. मित्रांनो, कुठल्या वयात कुठला पदार्थ खावा हे देखील तितकंच महत्वाचं आहे. 20ला एखादा मुलगा तिखट मिसळ सहज पचवू शकतो, मात्र 60 वर्षांच्या आजोबांचं तसं होणार नाही. तुमच्या इन्व्हेस्टमेंटचं देखील असंच आहे. वय वर्ष 20 ते 30 हे झणझणीत मिसळ खाण्याचं वय आहे. म्हणजे काय, तर या वयात तुमच्यावर जबाबदाऱ्या कमी असतात, तुमच्याकडे खूप वेळ असतो, त्यामुळे तुमच्या ताटात स्टॉक्स आणि म्युच्युअल फंड यांचं प्रमाण हे 70 ते 80% इतकं असायला हवं. कारण मार्केट जरी पडलं तरी सावरण्यासाठी तुमच्याकडे पुढचे 25 ते 30 वर्ष शिल्लक आहेत. 2 वर्ष मार्केट नाही चाललं तरी चालेल, पण 10 वर्षांनी मला माझी पहिली गाडी घ्यायची आहे किंवा 15 वर्षांनी घर घ्यायचंय, हा विचार इथे हवा. वय वर्ष 30 ते 50 हे एक बॅलन्स्ड मील म्हणजेच भरपेट थाळी खाण्याचं एज. या वयात तुमच्यावर घराचं कर्ज, मुलांचं शिक्षण अशा जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे ताटात फक्त तिखट रस्सा असून चालणार नाही, तर वरण भात आणि कोशिंबीरही हवी. म्हणजे काय, तर तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या 50% पैसे हे म्युच्युअल फंड, 20% पैसे हे सोनं, 20% रिअल इस्टेट, 10% हे एफडी किंवा कॅश मध्ये असायला हवे. मुलांच्या फीसाठी अचानक पैसे लागले तर ते हक्काचे एफडी मध्ये हवे, पण रिटायरमेंटसाठी इक्विटी आणि म्युच्युअल फंड्स हवे. एकदा वय 50 वर्षांच्या पुढे गेलं की साधी पुरणपोळी आणि वरण भात ताटात हवा. आता धावपळ नको, तर शांतता हवी. आता ग्रोथ पेक्षा सेफ्टी जास्त महत्वाची असते. तुमचं ताट म्हणूनच सुरक्षित पदार्थांनी भरलेलं हवं. त्यामुळे 60 ते 70% पैसे हे एफडी, बॉन्ड्स किंवा पोस्ट ऑफिस मध्ये ठेवले तरी चालतील. मात्र उरलेले 30% हे म्युच्युअल फंड मध्ये ठेवा, जेणेकरून महागाईचा मुकाबला करता येईल. त्याचप्रमाणे आपण SWP चा ऑप्शन देखील एक्सप्लोर करू शकतो, कारण रिटायरमेंट नंतर तुम्हाला दरमहा खात्रीशीर उत्पन्नाची गरज असते. तुमच्या वयानुसार किती पैसे स्टॉक्स आणि म्युच्युअल फंड मध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट असायला हवी, याच्यासाठी देखील फायनान्स मध्ये एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला अगदी साधा आहे. 100 वजा तुमचं वय, म्हणजे जर तुमचं वय वय वर्ष 25 असेल तर 100 मायनस 25 म्हणजेच 75. तर तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या 75% रक्कम ही स्टॉक्स आणि म्युच्युअल फंड मध्ये असायला हवी. मात्र तुमचं वय जर 60 वर्ष आहे तर 100 वजा 60 म्हणजेच 40% रक्कम ही स्टॉक्स किंवा म्युच्युअल फंड मध्ये हवी. तर उरलेली 60% रक्कम ही सुरक्षित असेट क्लास मध्ये ठेवायला हवी. मित्रांनो, हा टेबल नीट बघा आणि या टेबलनुसार आपण कुठल्या ब्रॅकेटमध्ये मोडतो, आपले शॉर्ट टर्म, लॉंग टर्म गोल कुठले आहेत, आपली रिस्क कॅपिटाईट किती आहे त्याचा अभ्यास करा आणि त्यानुसार कुठल्या असेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हवी याचा अंदाज घ्या. जनरली आपण प्रत्येक असेट क्लासमध्ये थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट करायला हवी. त्यालाच आपण डायव्हर्सिफिकेशन असं म्हणतो. शेवटी एकच सांगेन, ताट कुठलंही असो, मात्र त्यामध्ये थोडं मीठ म्हणजेच इमर्जन्सी फंड असायलाच हवा. मिठाशिवाय जसं जेवण आळणी लागतं, तसंच इमर्जन्सी फंड शिवाय तुमची इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग ही अपूर्ण आहे. त्यामुळे आजच तुमचं वय आणि तुमचं ताट तपासा. काही कमी जास्त असेल तर बदलायला सुरुवात करा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करा. त्यामुळे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंड्स बद्दल डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. तोपर्यंत आपण सगळे सोबत शिकूया आणि सोबत पुढे जाऊया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.